आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो सुंदरीचा. हॅलो, निघालात का तुम्ही? हो निघालोय. मी सुंदर आणि अश्विन आहोत. ओके गुड. पोहोचतोय आम्ही लवकर. चला. मॅम, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे मला तुमच्यासोबत एक छोटासा इंटरव्ह्यू करायचा आहे. तुझी जिद्द बघता मी इंटरव्ह्यू देईन. थँक्यू सो मच मॅम. सुरू करूया मॅम. रेडी? नमस्कार, मी सरिता. शोध अस्तित्वाचा या आपल्या मालिकेत सुप्रसिद्ध IAS अधिकारी कलेक्टर सुंदरी मोहिते यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. माफिया माई हिला ज्या प्रकारे त्यांनी गजाआड केलं, ती स्टोरी खूप चर्चेत चालली आहे सध्या. मॅम, मला असं विचारायचं की हे मिशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला खूप धैर्य लागलं असेल, तर माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला हे धैर्य कुठून मिळालं? आपण असं म्हणतो की गरज ही शोधाची जननी. मला असं वाटतं की भीती आणि दुःख ही धैर्याची जननी. म्हणजे? सांगते. खरं तर मी IAS व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, पण दुर्दैवाने मी लहान असतानाच ते आम्हाला सोडून गेले. त्यानंतर बरीच संकट आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा शहरात आले तेव्हा शहरातले मॅनरिझम, पैसा, रूप यापैकी माझ्याकडे काही नव्हतं. आणि या सगळ्यामुळे माझ्या पदरात पडलं दुःख आणि भीती. आणि मग त्यावर मात करण्याच्या जिद्दीने माझ्यात धैर्य निर्माण झालं. मग पुढे येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मी मात करू राहिले. बरं, संकट येतात, मग संकटात वाईट माणसं असतात, चांगली माणसं असतात. माझ्यासोबत होती माझी चांगली माणसं, माझं कुटुंब, माझी आई, माझी आजी, माझे मामा मामी, माझे शिक्षक. सगळ्यांनीच मला खूप आधार दिला. त्यामुळे मी प्रत्येक संकटावरती इझिली मात करू शकले. आणि जसं जसं त्यांचं बळ वाढत होतं, जसं जसं त्यांचा सपोर्ट वाढत होता, तस तशी मी घडत गेले. सुंदरी, चेहऱ्यावरच्या हास्य असंच ठेव. आपल्या ओठांवरती आणि चेहऱ्यावरती कायम हास्य पाहिजे. का माहिती? स्वतःसाठी आणि समोरच्यासाठी तो एक दिलासा. पण मॅडम, अर्थातच प्रत्येक जण काही IAS होत नाही किंवा नोकरी करत नाही, पण अशा कित्येक बायका आहेत ज्या खूप शिकलेल्या असून सुद्धा घरातच बसून असतात. तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? हे बघ, घरी असणं किंवा गृहिणी असणं याच्यात कुठलाही कमीपणा नाही. मुळात गृहिणीसमोर कित्येक आव्हानं असतात. अक्षरशः 24 तास त्या झटत असतात. बायकांना ना सन्मानाची गरज आहे, आणि तो सन्मान स्त्रियांना मिळवून देण्याची जबाबदारी त्या घरातल्या पुरुषांचीच आहे. आता स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला गेला पाहिजे. मुळात गृहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. आणि स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांना सन्मान दिला ना, मला वाटतं कुठल्याच समस्या येणार नाही. वाव, खरोखरच मॅम. मुळात अजून बोलायला खूप काही आहे, पण आज तुम्ही आम्हा सर्वांना एक गुरुमंत्र दिलाय. तर यावरच आज आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया असं मला वाटतं. तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. चार कुठे पाण्याने काय मीठ. आधी घेतलंच पाणी? अरे एवढ्याशा कामासाठी कशाला आलो होतो ना मी. चल बाहेर चल. एक मिनिट. ऍक्च्युली ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना, काय झालं? माझ्या मनात ना जस्ट एक विचार आला, पण प्लीज प्लीज तू याच्यातून काही वेगळा अर्थ काढू नकोस. आता मला घाबरायला लागलं. काय बोलायचं? तू ठेव. तू ऐक बघ. काय झालं? काय नाही, मला असं सांगायचं होतं की बघ, नवरा बायकोचं नातं किती घट्ट, किती प्रेमाचं असलं ना, तरी कोणत्या ना कारणाने त्याच्यात ना एक दुरावा निर्माण होतो.
तो दुरावा दूर होण्यासाठी आणि ते नातं आणखी पक्क करण्यासाठी ना एका रेशीम धाग्याची गरज असते. आणि तो धागा म्हणजे बाळ. म्हणजे आमचंच बघ ना, मालूच्यात आणि माझ्यात सुद्धा दुरावा निर्माण झाला होता. असं वाटायला लागलं होतं की त्या नात्यातला गोडवा निघून गेला. हो अरे, कदा सुकलेल्या झाडाप्रमाणे झालं होतं सगळं. पण तेवढ्यात ना मालती प्रेग्नंट आहे अशी न्यूज कळाली आणि सगळंच बदलून गेलं रे. जादूच झाली. आम्ही पुन्हा एकत्र आलो, आमच्यात पुन्हा प्रेम निर्माण झालं. आणि हेच तुझ्यात आणि सुंदरीच्यात झालं तर? म्हणजे तुम्हाला सुद्धा बाळ झालं तर? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला आणि सुंदरीला जर बाळ झालं तर आमच्यातला दुरावा दूर होईल आणि आम्ही एकत्र येऊ. करेक्ट. काय झालं कृष्णा? अरे काय बोलतोयस तू? हा, तू जे बोलतोयस ते पॉसिबल तरी आहे का? आणि आमच्या नात्याला कोणाशी कम्पेअर करतोय तू? तुझ्याशी, मालतीशी? तुमच्या नात्यात प्रेम आहे, तुमच्या नात्यात तडजोडी नाहीये, कुठल्या प्रकारचं कंपल्शन नव्हतं, कुठल्या प्रकारचं फोर्स नव्हतं. आमच्या दोघांचं नातं काय माहितीये? मी सावीचा बाप आहे आणि सुंदरी सावीची आई, एवढंच आहे. पण याचा अर्थ सुंदरी तुला आवडत नाही असं होत नाही ना? बघ, असं नाहीये की मला सुंदरी आवडत नाही, पण त्याचा अर्थ असाही नाही की तिला मी आवडत असेनच किंवा आवडलोच पाहिजे. बघ, आमचं नातं बऱ्याच गोष्टींमधनं गेलंय. तिला नुसतं माझ्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल आणि आत्ताच्या पॉइंटला माझा एवढाच हेतू आहे की मी तिचा विश्वास जिंकावा. मी तिची मैत्री जिंकली ना, माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. तुम्ही ना आता फार पुढचा विचार करू नका प्लीज. हा, आणि चल बाहेर, माझी भाची वाट बघते आणि हे सगळं जे काही चालू आहे ना तुझ्या डोक्यात, हे सगळं काढून दे. आता हा विषय माझ्यासमोर काढलायस, बाहेर कोणासमोर काढू नकोस. सुंदरीला माझ्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल आणि तिचा वेळ आपण तिला दिला पाहिजे. कळते तुला? ओके, आपल्यातच राहील. चल, अबाउट टर्न वापस. चलो 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 चलो. काय झालं सुंदरी, अशी रागवलेली का दिसतेस? रागावले तर आहेस मी, पण तितकीच हर्ट झाली. का? माझ्याकडून काही चूक झाली का सुंदरी? तू कधी सुधरूच शकत नाहीस रे आदित्य. पुन्हा खोटं बोलायला लागलास ना? नाही सुंदरी, बघ मला स्पष्टपणे सांग काय झालंय. सांगते ना. तुला बोलायला लाज नाही वाटली? मला सांगायला का लाज वाटेल? असं काय बोललो मी? आठवत नाहीये? वा, थँक गॉड मी माझ्या कानाने ऐकली. सुंदरी, मला नीट सांग काय झालंय, काय बोलतेस तू, काय ऐकलंयस? तू आणि कृष्णा भाऊजी जे बोलत होता ना तुझ्या फ्युचर प्लॅन बद्दल. तुम्हाला सुद्धा बाळ झालं तर? की मला आणि सुंदरीला जर बाळ झालं तर आमच्यातला दुरावा दूर होईल आणि आम्ही एकत्र येऊ. असा कसा विचार करू शकतो रे आदित्य? आपल्याला जर बाळ झालं तर आपल्यात सगळं काही सुरळीत होईल. तुला वाटलं तरी कसं रे? आणि आपल्यात असं काहीतरी होईल असं विचार तरी कसा केलास तू? ही चूक तुझी नाहीये, ही चूक माझी आहे. मी पुन्हा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा विचार केला ना, हे माझं चुकले आदित्य. बोल ना, आता का गप्प बसलायस? बोल. कसा बोलशील ना? पुराव्यानिशी बोललीये मी. तुझ्याकडे उत्तर कसं असेल? नाही सुंदरी, तुझा माझ्यावर विश्वास नाही हे कळते मला, म्हणून गप्प बसलोय मी. तू बोलतेस ते बरोबर आहे. माझं कृष्णाचं बोलणं झालं, तो माझ्याकडे आला, तो मला ह्याविषयी बोलत होता, बाळाचा विषय त्याने काढला, हेच ऐकलंस ना तू? आणि हे ऐकल्यानंतर माझा मनस्ताप झाला आणि मी तिथून निघून गेले. म्हणून म्हटलं मी सुंदरी, तू अर्धवट ऐकलंस. त्यानंतर मी कृष्णाला स्पष्टपणे सांगितलं,
सुंदरी. तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू कृष्णाला विचारू शकतेस. तुझ्या माझ्यामध्ये मी एक रेषा आखली आणि ती रेषा मी कधीच ओलांडणार नाही. सावी, सावी कुठे गेलीस? किती वेळा सांगितलंय सावीला खेळून झालं की वस्तू उचलत जा म्हणून. काय मूर्खपण आहे, सगळं जागचे जाग. गिफ्ट कोणी आणलंय? सुंदरीने आणलं की काय सावीसाठी? आदित्य, माझ्यासाठी कोणी गिफ्ट घेतलं? आठवला का हा कॅमेरा? एकेकाळी हाच कॅमेरा म्हणजे तुझी ओळख होती. तुझा अभिमान, तुझं प्रेम होतं. या कॅमेऱ्याच्या करांतीने तुझं आणि अनु मॅडमचं प्रेम जुळलं होतं. त्यांनी जपून ठेवला होता. तू त्यांना हर्ट केलंस, त्या शेवटपर्यंत तुझ्यावर संतापलेल्याच राहिल्या. पण आदित्य, ते प्रेम होतं, दुखावलेलं व्याकुळ प्रेम. आपली फसवणूक झाली हे त्या प्रेमाला सहन होत नव्हतं. त्यातून उसळलेला राग होता तो. त्या तुला खूप बोलल्या, लागेल असं बोलल्या, पण हा तुझा कॅमेरा त्यांनी जपून ठेवला होता. त्यांची ही आशा होती की त्यांचा हरवलेला आदित्य परत सापडेल. आणि आज तू परत आलायस. काल माझा गैरसमज झाला की तुझं पाऊल अजूनही वाकडं पडतंय, त्यामुळे नको नको ते आरोप केले मी तुझ्यावर. खरंच आज त्याची खूप खंत वाटते मला. आणि नुसती माफी मागून चालणार नव्हतं, म्हणून काहीतरी गिफ्ट द्यायचा विचार केला. आणि मग हा कॅमेरा आठवला. सध्या तू स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी बरंच काही करतोयस, पण ते सगळं तू आमच्यासाठीही करतोयस. पण आदित्य, तू वाईट वागून स्वतःवरही अन्याय केलायस. तुझी खरी ओळख वेगळी आहे. तू एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेस. हा कॅमेरा तुझा खरा मित्र आहे. आय होप याची भेट झाल्यावर खरा तू तुला सापडेल. आणि माझी खात्री आहे हे गिफ्ट तुला समाधान देईल. आणि मलाही. कालच्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. थँक्यू सुंदरी, खरंच थँक्यू. युअर वेलकम आदित्य. खरं तर काल रात्रभर झोप नाही आली मला. मी तुला खूप वाईट बोलले, पण आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनाला समाधान वाटतंय. सुंदरी, खरंच थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे मला माझं पहिलं प्रेम, माझी ओळख पुन्हा मला भेटली. तुला प्रॉमिस करतो सुंदरी की मी माझं करिअर पुन्हा नव्याने सुरू करेन. खूप मेहनत करेन, खूप मेहनत. एक दिवस आहे ना, आपला स्वतःचा स्टुडिओ असेल आणि या इंडस्ट्रीमध्ये माझं नाव असेल. सुंदरी, असं बरंच काही करायची इच्छा आहे माझी, पण बरेच प्रश्न सुद्धा आहेत. मला माहिती मी टॅकल करू शकतो, तरी बरेच प्रश्न येत आहेत की कुठून सुरू करू, कसं करू, काहीच कळत नाहीये. असाही प्रश्न पडतो की इच्छा भरपूर आहे मला, पण ते सगळं मला जमणार आहे का? अरे का नाही जमणार? जमेल. आणि राहिला विषय सावीचा, तर हे बघ आदित्य, इथून पुढे तुझ्याबद्दल वाईट बोलणारी बरीच माणसं सावीच्या आजूबाजूला असणार. तुलाच तुझी जुनी ओळख पुसून काढावी लागणार आहे. आणि त्यासाठी का होईना तुला हे जमवावंच लागेल. आणि या सगळ्यात
मी देखील तुझ्या मदतीला असेल. बरं झालं आठवलं, मी तुला एक लिंक शेअर केली. फोटोग्राफीसाठी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आणि त्यात तुला पार्टिसिपेट व्हायचंय. आणि त्याच्या पहिल्या राऊंडमध्ये तुला भारतातून पहिले यायचं. आय नो हे जरा टफ आहे, पण तू करशील. आणि सबमिशन पुढच्या 2 दिवसातच आहे, सो तुला तयारी करावी लागेल. ठीक आहे, मी लिंक उघडून बघतो. चला, प्रत्येकाला आपापला रोल आठवत असेल तर आपण आता कामाला लागूया. सुंदरी, शांत हो अक्षरा. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. सुंदरी, तिला आत घेऊन चल. चल सुंदर, ये दाख, मी घेतो. ये बस, दे दे. अरे अश्विन, उभा काय, ये ना इकडे. दे ती बॅग, राहू दे इकडे. राहू दे. तू ये, बस ना, बस. झाला यांचा मेलोड्रामा सुरू. एवढा लांब हातातली कामं टाकून मी काय हे बघायला आलोय? इथे माझी बायको गायब आहे, पण सिंपती कोणाला? तर ह्या दोघांना. पण अक्षरा, तू रड, तेच बघायचंय मला. एकदा का शरू मिळाली ना तर माझा प्लॅन यशस्वी होणार. मग तू सगळेच मिळून असे रडत बसा कायमची. अश्विन, तुला पाणी हवंय का? ऍक्च्युली खूप तहान लागली. आणते मी. अरे देवा, पण घरातलं नेमकं सगळं पाणी संपलंय. थांब, मी बघते. तुम्ही कशाला? मी आणते. नाही आई, थांबा ना, मीच आणलं असतं. तर सुंदरी, तू कशाला जाते? मी आहे ना, मी जातो. नाही, नकोय मला पाणी. नकोय त्याला पाणी. उगाच तुम्हाला त्रास कशाला ना? किती गुणाचा आहेस रे तू. किती सगळ्यांचा विचार करतोस. स्वतःला किती सांभाळून आहेस. नाहीतर आपली बायको हरवली हे कळल्यावर एखादा मुलगा धाय मोकळून रडला असता. व्हॉट डू मीन? आय मीन, हे तुम्ही काय बोलताय? अच्छा, मी अक्षरासारखं रडत नाहीये म्हणून माझ्या बायकोवर प्रेम नाहीये का? असंच म्हणायचं ना तुम्हाला? अरे तसं नाही रे, माझं असं म्हणणं आहे तू खूप धीराचा आहेस. बरं, मला सांगा नेमकं काय झालंय? आई अंबाबाई, सुंदरी आणि मी मिळून शरूला अश्विनपासून वाचवण्यासाठी आणि अश्विनची सगळी कृत्य उघड करण्यासाठी जो घाट घालतोय त्यात आम्हाला यश मिळू दे. हे असलं काय होईल ना असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघा. एक विचारू का अश्विन तुला? विचारा. नाही म्हणजे तुझी बायको आहे आणि तुलाच माहिती नाही?
एक मिनिट अहो असं कोणी कोणाला विचारून किडनॅपिंग करतं का? हो काय म्हणताय तुम्ही? मला काही माहिती असतं तर मी बोललो नसतो का? अहो हा काय प्रश्न आहे? अरे अश्विन चिडतोस कशाला? अरे काळजीपोटी विचारतायत नव्ह त्या. सुंदर सॉरी राग आला असेल तर तुला. सुंदरी, तुम्ही आम्हाला ज्या कामासाठी बोलवलंय त्या कामाबद्दल बोलूयात. माझं एवढंच म्हणणं आहे की शरू या शहरात आलीच कशी? अगं ती एकटी कुठे बाहेर जात नाही, मग इकडे कशी दिसली? अरे असं काय करतोस अश्विन? म्हणजे तू एवढा हायपर का होतो आणि तू शरूवरती का शंका घेतोयस? तसंही किडनॅपर्स जिकडे तिला नेतील तिकडेच ती जाणार ना. ती स्वतः कुठे गेलेली नाही आणि या शहरात कशी म्हणजे? मुळात तुला हा प्रश्न पडला पाहिजे ना की शरू सेफ आहे की नाही, तिला काही झालं तर नसेल याची काळजी तुला जास्त लागली पाहिजे ना. म्हणजे मला तरी असं वाटतं. काय झालं, तुला पाणी हवंय का आणखी? अरे देवा, मगाशी संपलं होतं. थांब मी आणतो. नाही संपलं असं वाटलं होतं, पण आहे बरं का पाणी. आणते मी.